PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 14. लेखिका प्राची सोळे. आणि महत्त्वाचे, मला हीच मुलगी सून म्हणून हवी आहे. पसंत आहे मला. तू बघ काय ते. नंदिता तिथून उठली. मला कामं आहेत. तुला काही हवं असेल तर सांग. रूममध्ये जाऊन आराम कर. मी जेवायला बोलवायला पाठवेन. बोलून नंदिता निघून गेली. पण जाताना आदिराजच्या डोक्यात प्रश्नाने भरलेला भुंगा सोडला जो त्याचं डोकं पिकवणार होता. कथा पुढे सुरू. नंदिता बोलून गेली, पण आदिराज नसत्या प्रश्नात गुंतून गेला. आई असं का म्हणाली असावी? तिला काय माहिती आहे बाबांच्या बिझनेसबद्दल? की तिला खूप काही माहिती आहे आणि तिला कदाचित मला याचा भाग होऊ द्यायचा नसेल? तिचं वाक्य अजून त्याच्या कानात गुंजत होते. बेटा, ते विश्वनाथ चौधरी आहेत. त्यांनी केलेलं कुठलंही काम असंच नसतं. अतिशय समजून उमजून ते प्रोजेक्ट करत असतात. म्हणूनच पहिल्या टॉप 10मध्ये चौधरी कन्स्ट्रक्शन आहे. नंदिताने आदिराजला क्लीन बोल्ड केले. आदिराज बेडवर पसरला. AC फुल केला. शरीराला तसंच मेंदूलाही थंडावा हवा होता. त्याच्यासमोर मोठा पेच होता. मैथिली त्याला खरंच आवडू लागली होती. आता तिच्या मनात काय आहे किंवा त्याच्या प्रेमावर ती कसं रिॲक्ट करेल त्याला काहीच कल्पना नव्हती. तरी सुख एवढंच होतं की मैथिली त्याची आणि आईची एकच पसंत पडली. त्यामुळे मनोमन तो खुश होता. पण विश्वनाथ यांनी दिलेलं काम ते कसं साध्य करायचं? मैथिली शाळा बदलण्याच्या त्याच्या साध्या बोलण्यावर रागवली होती. थोड्या वेळासाठी त्यालाच संशयाने पाहिलं होतं. विचार विचार आणि विचार. याच विचारांत आधीला झोप लागली. दारावर सारख्या थपडा पडल्या आणि दचकून त्याने डोळे उघडले. सभोवताली अंधार पाहून तो बेडवर उठून बसला. त्याने लाईट लावला. थोडा नाही 5 वाजेपर्यंत झोपला होता. दुपारची जेवणाची वेळ कधीच टळून गेली होती. पटकन उठून त्याने दरवाजा उघडला. समोर डोळे मोठे करून नंदिता उभी होती. ती झटकन आत घुसली. काय रे बाळा, बरा आहेस ना? अरे किती वेळ झोपलास आणि अशी कशी गाढ झोप लागली? असा कधी झोपला नाहीस तू? नंदिताच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ती तिच्या कपाळावर हात ठेवून पाहू लागली. आई, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. काही झाले नाहीये मला. अरे, दार उघडत नव्हतास म्हणून कॉल केला तुला, तर मला तो मेसेजेस सारखा वाचतोय. आय एम स्लीपिंग, डू नॉट डिस्टर्ब मी. मग विचार केला झोपू दे निवांत. मग डॅडीही आले. त्यांनीही विचारले असा कसा झोपला. मीच म्हणाले असू दे, संध्याकाळी काहीतरी खायला देईन. नंदिता त्याची बाजू घेत बोलली. थँक्स आई, माझी एंजल आहेस तू. तिचे गाल ओढत आधी म्हणाला. पुरे लाडीगोडी. चल आता खाली ये. यांना तुला काही सांगायचे आहे. मी जाते. नंदिता निघून गेली. आदिराज फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. सगळं आवरून आदिराज हॉलमध्ये आला. विश्वनाथ खाली होते. आदिराजला येताना त्यांनी पाहिलं. आधी खाली आला. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, खूपच गाढ झोप लागली तुला. येस डॅड, झोप लागली खरी. आदिराज बोलत असतानाच साऱ्यांनी कारचा हॉर्न ऐकला. एक नोकर धावत बाहेर जात होता. पण विश्वनाथ यांनी त्याला थांबवले. सदा थांब, मी जातो असं म्हणून स्वतः विश्वनाथ उठले आणि दाराकडे गेले. आदिराज आणि तिथे असलेल्या नंदिताने एकमेकांकडे पाहिले. विश्वनाथ परत आले ते चेहऱ्यावर स्माईल घेऊन. त्यांच्याबरोबर त्यांच्याच वयाचे एक गृहस्थ होते. आदिराजने लगेचच ते कोण आहेत हे ओळखले आणि चकित झाला. प्लीज कम, विश्वनाथ त्यांच्याकडे बघत म्हणाले. दोघे आत आले आणि विश्वनाथ यांनी मागे बघत चमकून विचारले, अरे काजल कुठे आहे? मी इथे आहे. मागून गोड मंजूळ आवाज आला आणि सर्वांनी तिकडे पाहिले. 25 वर्षांची अतिशय सुंदर मॉडर्न तरुणी चेहऱ्यावर छान स्माईल देत आत आली. बेटा, कुठे मागे राहिलीस? ते गृहस्थ तिला म्हणाले. पप्पा, माझा मोबाईल कारमध्येच राहिला. ड्रायव्हरकडून घेत होते, ती हसून म्हणाली. वेलकम टू चौधरीज विला. विश्वनाथ त्यांना म्हणाले. या प्लीज बसून घ्या. दोघे बसले. आदिराज तर काहीच न समजून त्या माणसाकडे व त्या मुलीकडे बघत होता. तर पाहुणे येणार आहेत याबद्दल आधी काहीच सूचना दिली नाही म्हणून नंदिनी मनात वैतागली. तिने पटकन सखाला पाणी आणायला सांगितले. ओके, मी आधी सगळ्यांची ओळख करून देतो, विश्वनाथ बोलले. हे आहेत सुप्रसिद्ध उद्योगपती श्री अखिलेश महाजन.
महाजन ग्रुपचे सर्वेसर्वा आणि ही आहे त्यांची कन्या काजल महाजन. काजल कंपनीच्या डायरेक्टर या पोस्टवर आहे. खूप मोठी इंडस्ट्री आहे महाजन ग्रुपची. अँड मीट माय वाईफ नंदिता अँड माय ओनली सन आदिराज चौधरी. त्यांच्याकडे हात करत विश्वनाथ म्हणाले. नंदिताने नमस्कारासाठी हात जोडले तर आदिराजने दोघांना हॅलो म्हटले. सखा पाणी देऊन गेला. त्याला सगळ्यांसाठी कॉफी आणायला सांगितले. ओळख झाल्यावर नंदितानेच पुढाकार घेत म्हटले, मी स्नॅक्स घेऊन आले. नो नो आंटी, आय डोंट ईट एनिथिंग बिफोर मील. आणि पप्पाही, फक्त कॉफी, काजलने पटकन म्हटले. हो ओके, नंदिता थोडंसं हसत म्हणाली. प्लीज बी सिटेड, काजल तिला म्हणाली. आदिराज काटेकोरपणे काजलचं निरीक्षण करत होता. महाजन ग्रुपला कोण नाही ओळखत. टेक्स्टाईलमध्ये अजूनही त्यांना टक्कर देणारा कोणी नव्हता. काजलने त्यावेळा 2-3 वेळा त्याच्याकडे पाहिलं होतं. आदिराज, नंदिता, आज अखिलेश महाजन आपल्याकडे आले त्याचं खास कारण आहे. हे बोलताना विश्वनाथ यांनी काजल आणि आदिराजकडे पाहिलं. महाजन यांची शिवापूरला खूप मोठी जमीन आहे, 150 एकर, आणि त्यांना त्या जमिनीवर डेव्हलपमेंट करायची आहे. त्यांना तिथे मेगा टाउनशिप उभारायची आहे. तर त्या टाउनशिपचं काम ते आपल्याला देणार आहेत. खरं तर ही खूपच मोठी न्यूज होती. आदिराजही चमकला. ही डील झाली तर या वर्षातला त्यांचा हा 3रा मेगा प्रोजेक्ट असणार होता. आदिराजने थँक्यू सर असे म्हटले. कम ऑन यंग मॅन, डोंट कॉल मी सर, यू कॅन कॉल मी अंकल, महाजन हसून म्हणाले. सखा कॉफी देऊन गेला. चौधरी, ही फक्त औपचारिक अनाउन्समेंट होती. ऑफिशियल अनाउन्समेंट करायची आहे. मला असं वाटतं की एक ग्रँड पार्टी अरेंज करू. आपल्या सगळ्या स्टाफला आणि बिझनेसमधल्या नामांकित लोकांना इन्व्हाइट करूया आणि तेव्हाच कॉन्ट्रॅक्ट ही साईन करू. व्हॉट सेज? महाजन म्हणाले. खूपच मस्त कल्पना आहे, मला आवडली. मी लवकरच तशा तयारीला लागतो. तारीख ठरवतो आणि कळवतो. पण महाजन, एक रिक्वेस्ट आहे. ही पार्टी माझ्याकडून असेल. विश्वनाथ म्हणाले. अंकल, तुम्ही एकटे का? आमचाही प्रोजेक्ट आहे. दोघेही एक्सपेन्स शेअर करू. आफ्टर ऑल चौधरी महाजन यांची पार्टी ग्रँड असायला हवी. काजल बोलली. डन, मी उद्याच माझ्या PAला सगळ्या नेसेसरी अरेंजमेंट्स करायला सांगतो, चौधरी म्हणाले. नक्कीच, महाजन म्हणाले. सगळ्यांनी कॉफी संपवली. पप्पा, लेट्स मूव, काजल म्हणाली. चौधरी, आम्ही निघतो. लवकरच भेटूया. आमची काजल येईल तुमच्या ऑफिसमध्ये भेटायला. निघतो आम्ही. दोघे उठून उभे राहिले. हे तिघेही उठले. नंदिताने हात जोडले. काजलने आदिराजला बाय केले. विश्वनाथ त्यांना त्यांच्या कारपर्यंत सोडायला बाहेर गेले. आदिराज पटकन नंदिता जवळ गेला. आई, डॅड कधीपासून ऑफिसचे काम घरी आणायला लागले? असं कधीच झालं नाही. नंदिता फक्त त्याच्याकडे बघत होती. अगं, काय अशी भूतासारखी बघतेस? बोल ना काहीतरी, आदी म्हणाला. मी काय बोलू? मलाही तुझ्यासारखंच नवल वाटते. ती मुलगी पाहिलीस? नंदिताने विचारले. पाहिले ना, काजल की काय, डोळे आहेत मला, आदी वैतागला. आदी, मी तुला काय सांगितले आहे? तुझे बाबा कुठलेही डील असंच करत नाहीत. मला घाबरवतेस का या आदिराजला? आदी रागवला. चुप बस, हे येत आहेत. तिने डोळ्यांनीच त्याला खुणावले. विश्वनाथ आले. ते खूपच खुश दिसत होते. डॅडी, महाजन आपल्या घरी आले, ग्रेट ना? आदीने मुद्दाम काहीतरी म्हटले. येस आदी, केवढं मोठं प्रोजेक्ट मिळाले आपल्याला. किती 1000 करोडोत जाईल विचार कर. हे काम मी तुझ्यावर सोपवणार आहे. मला इथली कामं आहेत. तुला मध्ये मध्ये तिथे राहावं लागेलही. प्रचंड पैसा, प्रचंड मेहनत, प्रचंड काम. ते अजूनच खुश झाले. तरी नंदिताला हे काहीतरी वेगळंच वाटत होते. नंदिता विश्वनाथ यांच्या विरुद्ध नव्हती, पण ते किती ॲम्बिशियस आहेत आणि जे हवं ते मिळवतातच हा स्वभाव तिला माहीत होता. फक्त पैसा, प्रतिष्ठा त्यांना महत्त्वाची होती आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार असत. यामुळेच नंदिता कधीच त्यांच्या व्यवहारात पडली नाही. तसेही तिला कशाचीच कमी नव्हती. हां, नाही म्हणाला तिचा आणि त्यांचा प्रेमाचा, मायाचा संवाद कधी झाला हे तिला आठवत नव्हते. चौधरी विलाची ती एक शोभेची व्यक्ती होती. स्वतःचं खंबीर मत नसलेली. आपलं जे झालं ते झालं, पण आदिराजच्या असं होऊ नये तिला वाटे आणि किमान आधीसाठी तरी ती कान व डोळे उघडे ठेवणार होती. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित आहे. कथा लिखित व आवाज अर्थातच प्राची सोळे.
हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.